म्हणजे ऐतिहासिक मनोमिलन का ते पण झालं. किती वर्षांनी? 9. मग 8 वर्षांनी. मग कोणाला सांगता येईना, इतकं जुनं झालं. काय म्हणताय बोला. पहिल्यांदा टीजर आपला प्रसिद्ध झाला आहे, चांगले मुलाखतीचा, आणि आपल्याला चांगले लाईक्स पण मिळताना दिसून येत आहेत. वेगवेगळे मुलाखत झाले, काय नेमकी काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं. पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते आहे. 2 धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा. आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं. ही मुलाखत महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले आहे. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आता नाही तर कधीच नाही. मुंबई हच्ची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होतील. अभी नाही तो कभी नाही. भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्यायव्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहे. आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे. सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहेत. ही भाजपची कसब आहे. देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून. डेप्युटी सीएम फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून. सगळेच फिरतायत. अजित पवार फिरतायत, भाजपला शिव्या घालत फिरतायत, तरी सरकारमध्ये आहेत. ते. त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे. अरे, सावरकर विरोधी आहेत तर ठेवताय कशाला? तुम्ही आम्हाला सांगता ना, आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही. आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे, आपले मंत्री घेऊन. आणि तुम्ही नुसतं त्यांना पोकळ सल्ले देताय. ही गंमत आहे फार मोठी. म्हणजे ढोंग किती आहे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे. दुतोंडी गांडूळ, दोन्ही बाजूने वळवळतो. सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे, त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर. काल दिवसभर सावरकरच चालले होते. अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतील. अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा ना. ते नाही सावरकरांना मानत, मग तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिला आहे. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे हे. आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. त्यांच्यात काही खरं नाही. नाही, सर्वत्रच मुस्लिम मतांसाठी. तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय कर, तुम्ही ते MIMचा थेट पाठिंबा घेताय. MIM आमच्या आसपास पण फिरत नाही, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत. पण अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची MIM बरोबर छुपी युती आहे. आणि काही ठिकाणी उघड आहे. निर्लज्जपणाचा कळस आहे, काही ठिकाणी उघड आहे. मीरा भाईंदर, अमरनाथला काँग्रेस, इतर ठिकाणी काँग्रेस. हे गंमत आहे मोठी. भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे. पण राऊत साहेब, आतापर्यंत असं म्हटलं जात होतं कोणतेही पक्ष एकमेकांशी युती करू शकतात, पण देशात
भाजप आणि काँग्रेस एकमेकांशी युती करू शकत नाही, हेच एक सत्य आहे. त्याला तिलांजली मिळालेली आहे अंबरनाथमध्ये. तुम्ही असं म्हणतात की भाजप आणि काँग्रेस इकडच्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून जर एकत्र येत असेल तर काँग्रेसनेही भाजपशी युती केली आहे ना. महाविकास आघाडी तुमचा पार्टनर आहे. ते चुकीचंच आहे ते. बघा मी काय म्हणतो, मी दोघांविषयी म्हणतोय, पण मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं. त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचं होतं मोदींना. महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे. एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करतायत त्यांच्याबरोबर सरळ MIM बरोबर. बघा MIM बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे. भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे. काय, माझं वाक्य नीट समजून घ्या. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे. आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, MIM आणि अंबरनाथला काँग्रेस. हा माझा डायलॉग नाही, हा जयवंत दळवींनी त्यांच्या नाटकात गुंतता हृदय हे मध्ये दिलं एक सुंदर वाक्य. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर. भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्याच भूमी. खास करून दहिसरमध्ये एक मोठी घटना घडली. पुढे? मराठी तरुणांना उत्तर भारतीय लोक मारत असल्याचं एक मोठी हे झाली कुठे घडलंय? दहिसरमध्ये. आणि त्यामध्ये पोलीस देखील तक्रार करत नव्हती. क्लिप व्हायरल झाल्यानंतर तक्रार नोंदवली गेली आणि हे मराठी तरुण प्रचारासाठी गेले होते. तर त्यावेळी हो, मी ते चित्र पाहिलेलं. अजित पवारांचा तुम्ही उल्लेख केला. अजित पवारांचा उल्लेख केला. काल भाजप नेत्यांनी अजित पवारांना त्यांच्या जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे. ते असं म्हणत आहेत की अजूनही 70,000 कोटी जे ब्लॅकमेलच करतायत ना, पेंडिंग आहे, निकाल लागलेला नाही. म्हणजे तुमच्या इतिहासातली पानं आम्हाला चाळायला लावू नका. म्हणजे प्रश्न असा आहे की शेवटी तुम्ही ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवलं सगळ्यांच्या बाबतीत. अजित पवारना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून फोडलं. एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडलं. अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं. तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय. तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे. तुम्ही तर ग्रेट गॅम्बलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात. आणि तेच दिसतं आहे ना, ही फाईल उघडी आहे, ती फाईल उघडी आहे, ती फाईल उघडी आहे. बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का तपास अधिकारी झाले? हां, अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र. शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर युती केली आहे, महायुतीबरोबर, महाआघाडीबरोबर, महायुतीनं, हे असं आम्ही म्हणतो. काय करताय तुम्ही? तुमच्या हिंमत आहे का? बावनकुळे काय बडबडतायत? फडणवीस काय बोलतायत? सावरकर मग बसवा त्यांना समोर आणि द्या सावरकरांचे धडे. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांचा संबंध फक्त सत्ता, पैशाशी आणि गुंडगिरीशी आहे. यांना ना सावरकरांचा विचार, ना राम मनोहर लोहिया यांचा विचार, ना अटलजींचा विचार. जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे तोपर्यंत ते तुमच्याबरोबर राहतील. उद्या आमची सत्ता आले तर आमच्या दारातून उभे राहतील हे सगळे लोक. सर, अकोल्याच्या अकोटमध्ये काल एक घटना घडलेली होती. काँग्रेस ज्येष्ठ नेते हितेश पटेल माहिती आहे मला. त्यांचं निधन झाले. एकीकडे भाजप MIMची युती, दुसरीकडे चाकू हल्लावून काँग्रेस नेत्याचं निधन. हे दुर्दैव आहे की सोलापुरात देखील तसंच झालं. मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, तिथे हिदायत यांची हत्या झाली, आणि तरीही कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात. हे ढोंग आहे. मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला. ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत. राऊतसाहेब, संतोष दुरी काल पत्रकार परिषद म्हणाले की मनसेच्या 7 ते 8 सीटा पण निवडून येणार आहेत. कोणाला उत्तर द्यायचं मी? हां, एक तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली की भाजपनं पिंपरी चिंचवड हे मनपाला कर्जात लोकलेलं आहे आणि भाजपनं कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाल्ले आहेत. भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांना सुचलेलं आहे. म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहीत होतं, पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे. हे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत बरं का.
म्हणूनच ते आता कुत्रे त्यांचे सगळे सुटलेले आहेत भाजपवरती. आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळवू. राऊत आपण साहेब, बघतोय की काल राज प्रचाराच्या ठाकरेंनी सभेलाच आमंत्रण दिलेलं आहे. महापालिकेकडून यासाठी परवानगी मिळाली का? काय म्हटलात तुम्ही? 11 तारखेच्या मिळेल ना आम्हाला परवानगी. ही मुंबई आहे, ही मुंबई आहे. इथे शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, मनसे आहे. त्यांना परवानगी सभेसाठी द्यावंच लागेल आणि आम्ही तयारी सुरू करतो. मुंबई चला, महापालिकेचा- थँक्यू. बोलिए, क्या है? मुंबई महापालिकेचा सर, जेम्स लेन प्रकरणामध्ये नहीं देखो, भारतीय जनता पार्टी ये डबल स्टैंडर्ड पार्टी है. भारतीय जनता पार्टी ने मीरा भाईंदर में एमआईएम के साथ अलायंस किया और भारतीय जनता पार्टी ने अमरनाथ में कांग्रेस के साथ अलायंस किया. अमरनाथ में मोदी जी का नारा क्या है? कांग्रेस मुक्त भारत करूंगा. और महाराष्ट्र में बीजेपी वाले कांग्रेस के साथ अलायंस कर रहे हैं. तो मैंने कहा ना, ये दो मुंह वाले डबल स्टैंडर्ड लोग हैं, उनके ऊपर विश्वास मत रखो. अब उनके पार्टी में अजित पवार है. अजित पवार वीर सावरकर के विचारों को नहीं मानते, खुलेआम बोले, फिर भी उनके सरकार में है. लेकिन सावरकर के बारे में ज्ञान किसको देंगे? तो शिवसेना को देंगे और किसी और को देंगे. लेकिन वीर सावरकर को नहीं मानने वाले अजित पवार आपके साथ सरकार में बैठे हैं. निकाल दो उनको सरकार से. अगर सावरकर के ऊपर इतना ही प्यार आपका है, हाँ, तो उनको सरकार से निकाल लीजिए.